एव्हरीवन, आज आपण बनवत आहोत इंडियन स्टाईल पास्ता. यासाठी साहित्य घेतलेलं आहे बॉइल्ड पास्ता, चॉप्ड ऑनियन, चिलीज आणि टोमॅटोज. तो यासोबतच हळद, जिंजर गार्लिक पेस्ट, चिली फ्लेक्स, लाल तिखट, पास्ता मसाला आणि धना जिरा पावडर आणि मिओनिज, टोमॅटो केचप आणि शेजवान चटणी इथे घेतलेली आहे. चॉप्ड ऑनियन इकडे मी तेलात फ्राय करून घेत आहे. आधीच मी कढई तापायला लावलेली आणि छान गरम तेल करून घेतलेलं आहे. जो पास्ता मसाला आहे तो मी 5 रुपीजचा चिंग्स मसाला असतो त्याचा यूज केलेला आहे. आणि इकडे मी कांदा, ऑनियन्सचे जे कट्स आहेत ते सेपरेट करून घेते. त्यामुळे काय होईल की कांदा छान व्यवस्थित शिजेल. सो इथे ब्राऊन झालेला आहे. त्यामध्ये मी जिंजर गार्लिक पेस्ट आणि सॉल्ट ॲड करत आहे. याने काय होईल की कांदा छान असा मऊ होईल आणि जिंजर गार्लिक पेस्टचा पण फ्लेवर ऑनियनला लागेल. त्यामुळे एक छान वेगळी टेस्ट येणार आहे. आणि मीठसुद्धा शिजून निघेल. मीठ आधीच टाकते त्यामुळे कांदा लवकर शिजतो. त्यासोबतच मी इथे टाकलं आहे मिरचीसुद्धा मी छान फ्राय करून घेते आहे ऑइलमध्ये. सो फ्लेवर येईल स्पायसी. ज्यांना स्पायसी नसेल आवडत त्यांनी कमी मिरची टाकली किंवा लाल तिखटसुद्धा टाकलं थोडंसं तरीही चालेल. सो इथे मस्त आता टोमॅटो ॲड करून मी छान टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत ह्याला फ्राय करून घेणार आहे. 2 मिनटं मी तसंच ठेवणार आहे. इकडे एकजीव करून घेतलेला आहे मी. त्यानंतर त्यामध्ये मी सगळे मसालेच ॲड करते. सो इथे हळद, लाल तिखट आणि धना जिरा पावडर, पास्ता मसाला हे सगळं मी ॲड करते. चिली फ्लेक्स मी लास्टला ॲड करणार आहे. सो हे सगळे मसाले मी आता छान मिक्स करून घेत आहे. मिक्स करत असताना थोडं मसाले जळू नये त्यामुळे मी थोडंसं पाणी ॲड केलं. ॲड करून घेतलं. पाणी छान पेस्ट बनेल, प्युरी बनेल. ती 2 मिनटं मी अशीच शिजवून देणार आहे. मसाले छान असे फ्राय झाल्यानंतर शिजल्यानंतर त्यामध्ये मी टोमॅटो केचप मोठ्या टेबलस्पून आपल्या अकॉर्डिंग आहे. तुम्हाला किती आंबट गोड असं हवं आहे त्या अकॉर्डिंग तुम्ही टोमॅटो केचप ॲड करू शकता. आणि त्यानंतर आपण इथे मिओनिज ॲड करणार आहोत. मिओनिज पण आपल्यावर आहे किती ॲड करायचं. क्रीमी टेक्स्चर तुम्हाला किती हवं आहे त्यासाठी. ठीक आहे. त्यानंतर आपण आता हे सगळं मिक्स करून घेणार आहोत. मिओनिज मिक्स करण्यासाठी त्याचं स्ट्रक्चर छान स्मूथ क्रीमी येण्यासाठी टाईम लागतो. त्यामुळे ते हलवत राहायचं आहे. आणि इथे आपण शेजवान सॉस इट मीन्स शेजवान चटणी आपण ॲड करत आहोत. तीसुद्धा आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. सो इथे मी नॉरचा पिझ्झा अँड पास्ता टॉपिंग्स इट्स सॉस मी हा ॲड करत आहे. किंचितच ऑप्शनल आहे. माझ्याकडे होतं मी ॲड केलं. जेव्हा इन्ग्रेडियंट्स दाखवत होते तेव्हा माझं स्किप झालं. सो हे बघा इकडे आपला पास्ता सॉस बनून रेडी आहे. आणि यामध्ये आपण आता हा बॉइल्ड पास्ता मिक्स करणार आहोत, ॲड करणार आहोत. थोडा पास्ता आपण ॲड केला की आपल्याला मिक्स करण्यासाठी एकजीव करण्यासाठी छान अशी स्पेस मिळते आणि चांगलं मसाला पूर्ण पास्त्याला ॲड होतो, एकजीव होतो. अशा प्रकारे थोडं मी पास्ता ॲड करून आणि जर आपल्याला असं क्रीमी टेक्स्चर पाहिजे थोडंसं पाणी आपण ॲड करू शकतो. त्यामुळे पास्ताचा जो सॉस आहे तो छान मिक्स होतो पास्तामध्ये. इथे मी सगळा पास्ता ॲड करून हे मिक्स करून घेतला आहे. जोपर्यंत पास्ता आपल्या सॉस आणि पास्ता हा पूर्णपणे मिक्स होत नाही, त्याला छान फ्लेवर असा कलर येत नाही तोपर्यंत आपण मिक्स करत राहणार आहोत. बघा किती सुंदर असा कलर आलेला आहे. सो लास्ट मोमेंटला मी आता चिली फ्लेक्स आणि हे ऑरेगॅनो आहे, हे पण ऑप्शनल आहे, तुम्ही ॲड करू शकता. नसेल तरी काहीही हरकत नाही. सो आपण हे ॲड करून मस्त क्रीमी असा पास्ता आपला रेडी आहे. सो इथे बघू शकता फायनल 2 मिनटं मी तसंच ठेवलेलं. सो हा आपला पास्ता रेडी आहे.